आईच्या डोळ्यातले अश्रू आणि मुलाच्या मनातली जिद्द या दोघांनी मिळून इतिहास घडवला. पण जेव्हा त्या मुलाला कळलं की ज्या घराचा तो निकाल देणार आहे ते घर त्याच्याच वडिलांचं आहे, तेव्हा पुढे काय झालं? ही फक्त कथा नाही, तर आईच्या त्यागाची आणि मुलाच्या यशाची अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाईल. रात्रीचे 11 वाजले होते. मुसळधार पाऊस सुरू होता. 8 महिन्यांची गर्भवती स्वरा घराच्या दारात उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. हात जोडून ती आपल्या सासूकडे विनवणी करत होती. आई, मला घराबाहेर काढू नका. माझ्या पोटात तुमचंच नातवंड आहे. पण सासू शारदाच्या मनात दयाचा थेंबही नव्हता. ती रागाने ओरडली, आमच्या घरात तुझ्यासारख्या अपशकुनी बाईला जागा नाही. निघ इथून. स्वराने नवऱ्याकडे पाहिलं. रोहित, तू तरी काही बोल. पण रोहितने मान खाली घातली. आईच्या भीतीने तो एकही शब्द बोलला नाही. पुढच्या क्षणी धाडकन शारदाने दार बंद केलं. स्वरा मुसळधार पावसात एकटी उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अचानक तिच्या पोटात तीव्र कळ आली. ती वेदनेने खाली बसली आणि बेशुद्ध पडली. त्याचवेळी एक पांढरी कार तिच्या समोर येऊन थांबली. त्यातून एक वृद्ध महिला खाली उतरली. तिने स्वराला पाहताच धक्का बसला. ती ओरडली, अरे देवा, ही तर गरोदर आहे. लवकर हॉस्पिटलला घेऊन चला. स्वराला अजिबात कल्पना नव्हती की ही अनोळखी महिला तिच्या आणि तिच्या बाळाच्या आयुष्याची दिशा कायमची बदलणार होती. त्या अनोळखी महिलेने लगेच स्वराला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर आवाजात म्हणाले, आणखी 10 मिनिटं उशीर झाला असता तर आई आणि बाळ दोघांनाही वाचवणं अशक्य झालं असतं. हे ऐकताच त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आलं. तिने स्वराचा हात हातात घेतला. बाळा, आता तू एकटी नाहीस. काही तासांनी स्वराने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिने बाळाला छातीशी कवटाळलं आणि रडत म्हणाली, देवा, माझ्या मुलाला कधीच माझ्यासारखं दुःख दाखवू नकोस. ते महिलेचं नाव होतं सावित्रीताई देशमुख. त्या शहरातील मोठ्या समाजसेविका होत्या. त्यांना स्वतःचं मूल नव्हतं. त्यांनी स्वराला आपल्या घरी नेलं आणि मुलीप्रमाणे सांभाळायला सुरुवात केली. दिवस, महिने, वर्ष सरत गेली. स्वराचा मुलगा आर्यन अभ्यासात खूप हुशार होता. प्रत्येक परीक्षेत तो पहिला यायचा. एका दिवशी शाळेत शिक्षकांनी विचारलं, आर्यन, तुझे वडील काय करतात? संपूर्ण वर्ग शांत झाला. आर्यन काही क्षण गप्प राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, सर, माझे वडील आहेत, पण त्यांनी मला आणि माझ्या आईला कधीच स्वीकारलं नाही. हे ऐकता संपूर्ण वर्ग स्तब्ध झाला. शिक्षकांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, एक दिवस अशी वेळ येईल की तुझ्या नावानेच लोक तुझ्या वडिलांना ओळखतील. त्या एका वाक्याने आर्यनच्या मनात एक जिद्द निर्माण झाली. त्याने स्वतःशी शपथ घेतली, मी मोठा अधिकारी बनेन आणि माझ्या आईच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब यशाने चुकता करेन. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्याच्या वडिलांच्या घरात अशी एक घटना घडणार होती जी त्यांचं आयुष्य पुन्हा एकदा त्या घराशी जोडणार होती. 12 वर्ष उलटून गेली. आर्यन आता 12वीत शिकत होता. गरिबी होती, पण स्वप्न मोठी होती. स्वरा दिवसभर शिवणकाम करून मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवत होती. एका रात्री आर्यन अभ्यास करत बसला होता. तेवढ्यात त्याने आईच्या खोलीतून रडण्याचा आवाज ऐकला. तो धावत आत गेला. स्वरा हातात एक जुना फोटो घेऊन रडत होती. फोटोमध्ये रोहित आणि स्वरा लग्नाच्या वेशात हसत उभे होते. आर्यनने हळूच विचारलं, आई, हे कोण आहेत? स्वरा काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, बाळा, हे तुझे बाबा आहेत. हे ऐकताच आर्यनच्या डोळ्यात प्रश्न उभे राहिले, मग ते आपल्याला भेटायला का नाही येत? स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, कधी कधी माणूस जिवंत असूनही नातं संपवतो. त्या रात्री आर्यन झोपू शकला नाही. त्याने आईचे अश्रू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. त्याच क्षणी त्याने एक निर्णय घेतला. आई, आजपासून माझं एकच ध्येय आहे, मी कलेक्टर होणार. स्वरा हसली, पण तिच्या मनात भीती होती, कारण कलेक्टर होण्याचा मार्ग खूप कठीण होता. दुसऱ्या दिवशी सावित्रीताईंनी आर्यनला एका मोठ्या कोचिंग संस्थेत प्रवेश मिळवून दिला. त्याच्या मेहनतीला यश मिळू लागलं. पण त्याच वेळी दुसरीकडे रोहितच्या घरात संकट ओढवलं होतं. त्याचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला होता. घर बँकेने जप्त करण्याची नोटीस पाठवली होती. सासू शारदा पहिल्यांदाच देवासमोर रडत होती. ती म्हणत होती, देवा, आमचं घर वाचव. पण नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. कारण ज्या अधिकाऱ्याच्या सहीवर तिचं घर वाचणार किंवा जाणार होतं
तो अधिकारी दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच नातू आर्यन असणार होता. आणखी 10 वर्ष उलटली. आर्यनने दिवस-रात्र एक करून अभ्यास केला आणि अखेर त्याचं स्वप्न पूर्ण झालं. आर्यन भारतीय प्रशासकीय सेवेत IAS अधिकारी निवडला. स्वरा आनंदाने रडू लागली. तिने मुलाला मिठी मारली आणि म्हणाले, बाळा, आज माझ्या प्रत्येक अश्रूंची चीज झाली. काही महिन्यांनी आर्यनची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. जिल्ह्यात रुजू झालेल्या पहिल्याच आठवड्यात त्याच्या टेबलावर एक फाईल आली. देशमुख कुटुंबांचं घर बँकेकडून जप्त करण्याचा अंतिम आदेश. फाईलवरील नाव पाहताच आर्यनचा श्वास थांबला. रोहित देशमुख हेच नाव त्याने आईच्या जुन्या फोटोवर पाहिलं होतं. आर्यन काही क्षण शांत बसला. त्याने कोणताही निर्णय न घेता स्वतः त्या घराची पाहणी करण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सरकारी गाड्यांचा ताफा देशमुखांच्या घरासमोर येऊन थांबला. शेजारी जमा झाले. सासू शारदा घाबरून बाहेर आली. तिचे केस पांढरे झाले होते. चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. आर्यन गाडीतून खाली उतरला. त्याच्याकडे पाहताच रोहित काही क्षण स्तब्ध झाला. त्या तरुण अधिकाऱ्याच्या चेहऱ्यात त्याला स्वराची झलक दिसली. आर्यनने शांतपणे विचारलं, या घराचे मालक कोण? रोहित पुढे आला. मी. आर्यनने घराकडे पाहिलं आणि त्याची नजर भिंतीवर लावलेल्या एका जुन्या फोटोवर गेली. तो फोटो होता रोहित आणि स्वरा यांच्या लग्नाचा. ते पाहताच आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला सत्य समजायला फार वेळ लागला नाही, पण त्याने स्वतःची ओळख लपवली. तो फक्त एवढंच म्हणाला, उद्या सकाळी 10 वाजता तुम्ही सर्वजण कलेक्टर कार्यालयात या. तुमच्या घराबाबतचा अंतिम निर्णय तेथेच होईल. हे बोलून आर्यन निघून गेला. रोहितच्या मनात मात्र एकच प्रश्न घोंगावत होता. हा अधिकारी नेमका कोण आहे आणि त्याच्या डोळ्यात मला स्वराचाच चेहरा का दिसला? दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित, शारदा आणि घरातली सर्वजण भीतीने कलेक्टर कार्यालयात पोहोचले. आर्यन आधीच आपल्या खुर्चीवर बसला होता. त्याने शांतपणे फाईल उघडली. देशमुख कुटुंब. रोहित पुढे आला. सर, आमचं घर वाचवा. आम्ही कर्ज फेडू. फक्त थोडा वेळ द्या. आर्यन काही क्षण शांत राहिला. मग त्याने टेबलावर ठेवलेला एक जुना फोटो बाहेर काढला. तोच रोहित आणि स्वराच्या लग्नाचा फोटो. फोटो पाहताच रोहितच्या हातातून फाईल खाली पडली. हा फोटो तुमच्याकडे कसा? आर्यनच्या डोळ्यात अश्रू दाटले. तो हळू आवाजात म्हणाला, कारण या फोटोतील स्त्री माझी आई आहे. हे ऐकताच रोहित आणि शारदाच्या पायाखालची जमीन सरकली. शारदा थरथर कापू लागली. म्हणजे तू? आर्यन उठून उभा राहिला. हो, मीच तो मुलगा ज्याला 8 महिन्यांच्या गरोदर आईसह तुम्ही पावसात घराबाहेर काढलं होतं. कार्यालयात पूर्ण शांतता पसरली. रोहितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो आर्यनच्या पायाशी बसला. बाळा, मला माफ कर. मी नवरा म्हणून अपयशी ठरलो. शारदाही रडत म्हणाली, माझ्या अहंकाराने माझंच घर उद्ध्वस्त केलं. आर्यनने दोघांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यासमोर आईचे संघर्ष, उपाशी दिवस आणि अश्रूंनी भरलेल्या रात्री उभ्या राहिल्या. पण त्याने स्वतःला सावरलं. तो शांतपणे म्हणाला, कायद्यापुढे प्रत्येक जण समान आहे. तुमच्या घराचा निर्णय कागदावर होईल, पण माझ्या आईचा निर्णय तुमच्या मनावर अवलंबून असेल, तिच्या मनावर अवलंबून असेल. हे बोलून त्याने आपल्या शिपायाला सांगितलं, स्वरा मॅडमना आत बोलवा. दरवाजा हळूहळू उघडला आणि अनेक वर्षानंतर स्वरा आणि रोहित समोरासमोर उभे राहिले. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या भेटीनंतर काय होणार हे कोणालाच माहीत नव्हतं. वेळ प्रत्येक जखमेवर मलम लावतो म्हणतात, पण काही जखमा आयुष्यभर मनात जिवंत राहतात. आणि आज 22 वर्षानंतर तीच वेळ पुन्हा समोर उभी होती. कलेक्टर कार्यालयाचा दरवाजा हळूहळू उघडला. स्वरा आत आली. तिला पाहताच रोहितच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. 22 वर्षानंतर नवरा बायको पुन्हा एकमेकांसमोर उभे होते. थरथरत्या पावलांनी रोहित स्वरासमोर आला आणि हात जोडत म्हणाला, स्वरा, मला माफ कर. त्या दिवशी मी नवरा म्हणून तुझ्यासोबत उभा राहिलो नाही. आईच्या भीतीने मी माझं कुटुंब गमावलं. हे ऐकताच संपूर्ण कार्यालयात शांतता पसरली. शारदा, जिने कधी काळी आपल्या गर्भवती सुनेला घराबाहेर हाकललं होतं, ती आज त्याच सुनेच्या पायाशी रडत होती. सुनबाई, माझा अहंकार माझ्यावरच उलटला. शक्य असेल तर मला माफ कर. आर्यन शांतपणे आपल्या आईकडे पाहत होता. निर्णय आता न्यायालयाचा नव्हता, तो एका आईच्या हृदयाचा होता. स्वराने डोळ्यातले अश्रू पुसले आणि शांत आवाजात म्हणाले, मी तुम्हाला माफ करते, पण माझे अश्रू आणि त्या काळोख्या रात्री मी कधीच विसरणार नाही. हे शब्द ऐकताच रोहित आणि शारदा दोघेही ढसाढसा रडू लागले. आर्यनने समोरची
फाईल उघडली आणि ठाम आवाजात म्हणाला, कायद्यानुसार या कुटुंबाला कर्ज फेडण्यासाठी वेळ दिला जातो. हे घर जप्त होणार नाही. रोहितने मुलाकडे पाहिलं आणि रडत म्हणाला, आज तू फक्त कलेक्टर नाही, तू माझा अभिमान आहेस. आर्यन हसला आणि म्हणाला, आईने मला सूड घ्यायला नाही तर माणुसकी जपायला शिकवलं आहे. काही दिवसांनी शारदा स्वराच्या घरी आली. तिने घराची चावी स्वराच्या हातात ठेवली. ज्या घरातून तुला बाहेर काढलं, आज त्या घराची खरी मालकीण तू आहेस. स्वराने हसत ती चावी परत केली आणि म्हणाली, घर विटांनी नाही, प्रेमाने उभं राहतं. मला संपत्ती नको, मला माझं कुटुंब परत हवं आहे. हे ऐकताच रोहित, शारदा आणि आर्यन चौघेही एकमेकांच्या मिठीत रडू लागले. त्या दिवशी एका आईचे अश्रू जिंकले, एका मुलाचा संघर्ष जिंकला आणि अहंकार हारला, पण प्रेम जिंकलं. अहंकाराने नाती तुटतात, पण प्रेम, संस्कार आणि क्षमा त्यांना पुन्हा जोडू शकतात. मित्रांनो, आईच्या अश्रूंहून मोठं कोणतंही यश नसतं आणि क्षमेपेक्षा मोठी कोणती शिक्षा नसते. ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत कायम जोडा. धन्यवाद.